आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. त्यासाठी आपण बनवू खव्याचे मोदक. त्यासाठी आपण इथे घेतलेला 1 पाव खवा. साधारण आपला खवा आहे 1 वाटी. आणि हा खवा आपण गॅसवर कढई ठेवून गरम करून घेऊ थोडा. हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा खवा आपण कढईमध्ये थोडा गरम करून घ्यायचा. 3-4 मिनटं आपल्याला असा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर त्याला थोडंसं मोकळा होऊन जातो तो घट्ट असला तरी. 1 वाटी खवा असला तर अर्धी वाटी साखर टाकायची आणि परत 3-4 मिनटं थोडंसं शिजून घ्यायचं. आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून आपण फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यासोबत घेऊ थोडेसे काजू बदामचे तुकडे. काजू बदामचे तुकडे अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे. आणि आता फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवल्यावर खवा आपला चांगला घट्ट झालेला आहे. आता याचा मोदक बनवून घेऊ. हातानेच मोदक बनवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हातावर एक थोडासा गोळा घ्यायचा आहे. हाताला पहिले थोडंसं तूप लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने याच्यामध्ये डिझाईन बनवायची. असे मोदक खूप छान दिसतात आणि करायला पण सोपे. खव्याचे मोदक करायला सोपे आणि 10 मिनिटात तयार होतात. अशा प्रकारे आपला खव्याचे मोदक तयार झालेले. एकदा करून बघा. साच्याने न बनवता हाताने पण अशा पद्धतीने छान मोदक तयार करता येतात. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मोदक तयार करून घ्यायचे आणि त्याच्यासोबत थोडे काजू बदामचे तुकडे टाकून घ्यायचे.